मार्ग आता मोकळा होतोय। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता याला परवानगी दिली आहे आणि तहव्वूर राणाने ज्या याचिका केलेल्या होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहेत। 2008 मध्ये मुंबईवरती जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता तहव्वूर राणा आणि तो इतक्या वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर भारताच्या बाहेर होता आणि तो पळून गेलेला होता। त्यामुळे त्याला आता भारतामध्ये हस्तांतरित करण्याला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं ही मंजुरी सुद्धा दिलेली आहे। तर याच संदर्भात ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय आपण बघूयात। भारत सरकारच्या कूटनीतीची हे यश आहे असं मी मानतो। त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे तहव्वूर राणाचं त्याने जे सर्वोच्च न्यायालयात जे अपील दाखल केलं होतं आणि त्यामध्ये त्याने असा मुद्दा मांडला होता की तहव्वूर मला भारतात पाठवण्यात येऊ नये, कारण यापूर्वी 26/11च्या हल्ल्यामध्ये मला शिकागो कोर्टाने दोषी ठरवलेला आहे आणि म्हणून एकाच गुन्ह्याबद्दल दोन ठिकाणी खटले आणि शिक्षा देता येत नाही हे अमेरिकेच्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे। परंतु अमेरिके प्रशासनाने त्याचा हा मुद्दा फेटाळून लावला आणि त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलेले आहे। आता याही पेक्षा माझ्या मते ही महत्वाची बाब आहे की ट्रम्प सरकार आल्यापासून त्यांनी जे काही नवीन ऑर्डिनन्स काढले त्या ऑर्डिनन्स मध्ये तहव्वूर राणाला भारतामध्ये पाठवण्याबद्दलच्या संदर्भात कुठेही प्रतिबंध केला नाही। याचाच अर्थ असा की ट्रम्प सरकार हे देखील दहशतवाद्यांच्या विरुद्ध कटिबद्ध आहे की अमेरिकेच्या भूमीवरती कोणालाही अतिरेकी कारवाई करू देणार नाही आणि त्याचप्रमाणे कोणालाही आश्रय दिला जाणार नाही हे अध्यारूतपणे त्यातूनही स्पष्ट होतं। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा भारताचा एक मोठा नैतिक विजय आहे। असं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये यापूर्वीच मी मुंबईच्या न्यायालयात डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला होता, जो तहव्वूर राणाचा अतिशय जवळचा साथीदार आहे। डेव्हिड हेडलीने ISIचे पाकिस्तानच्या लष्कराचे या 26/11शी कशी निगडीत आहे हे देखील ईमेलचा पुरावा देऊन शिकागो कोर्टात स्पष्टपणे उघड केलं होतं आणि मुंबईच्या न्यायालयात मी त्या संदर्भात कागदपत्र दाखल करून घेतली आहे। जरी डेव्हिड हेडलीने तहव्वूर राणाला काही प्रमाणात वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आता तहव्वूर राणाला सगळ्या गोष्टीबद्दल स्पष्ट उल्लेख करावा लागेल, कारण तहव्वूर राणा देखील हा ओरिजिनली पाकिस्तानचा नागरिक होता, नंतर तो दुसऱ्या देशात गेला आणि त्याच्यामुळे तहव्वूर राणा आल्यामुळे भारताला पाकिस्तानच्या विरुद्ध पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिलं जातं त्याला देखील प्रतिबंध करता येईल। आता तहव्वूर राणाचे कायदेशीर अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे सर्व मार्ग बंद झालेले आहेत। आता अमेरिकन प्रशासनाला ताबडतोब त्याला परत पाठवण्याच्या संदर्भात सरकारला आदेशावरती सही करावी लागेल। ती सही आल्यानंतर तहव्वूर राणाच्या विरुद्ध दिल्ली येथे NIA ने खटला दाखल केलाय, तिथे तो खटला चालवला जाईल। तर 2008च्या मुंबई हल्ल्याचा हा जो मास्टरमाइंड होता तहव्वूर राणा याचं